महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या खरसुंडी तालुका अटपाडी येथील श्री सिद्धनाथ तीर्थक्षेत्रावरील सर्व अतिक्रमणं 8 आठवड्यांच्या मुदतीत दूर करावीत असा निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं दिनांक 22 डिसेंबर रोजी दिले आहेत। याबाबतची जनहित याचिका शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख शेखर निचळ यांनी दाखल केली होती। खरसुंडी तालुका अटपाडी इथं श्री सिद्धनाथांचे पवित्र तीर्थक्षेत्र असून वर्षभरामध्ये या ठिकाणी सुमारे 30 लाखांहून अधिक भाविक भेट देत असतात। वर्षभरामध्ये होणाऱ्या 2 यात्रा व वार्षिक उत्सवामध्ये भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होत असतात। मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या अतिक्रमणामुळे येणाऱ्या भाविकांना व ग्रामस्थांना पायाभूत सुविधा मिळत नाहीयेत ही वस्तुस्थिती आहे। सध्या शासनाने या तीर्थक्षेत्राला ब वर्ग दर्जा व निधी दिलाय, मात्र अतिक्रमणामुळे विकास कामांना जागाच नसल्याने बहुतांश निधी अखर्चित राहते। परिणामी भाविकांना निवास व्यवस्था, वाहतुकीची कोंडी, स्वच्छतागृह, वाहनतळ व गर्दी अशा समस्यांना तोंड द्यावे लागते। सद्यस्थितीला खरसुंडी इथं ग्रामपंचायत, देवस्थान, सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र शासन यांच्या मालकीच्या सुमारे 175 जागांवर अतिक्रमण आहेत। याबाबत वेळोवेळी विनंती व उपोषण करूनही कोणतीही कार्यवाही न झाल्यानं अखेर शेखर निचळ यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर तारीख 22 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीमध्ये सदरच्या अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकारी सांगली यांनी 8 आठवड्यांच्या मुदतीत कार्यवाही सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। यामुळे नाथनगरी खरसुंडी अतिक्रमण मुक्त होऊन भाविकांना जास्तीत जास्त सुविधा मिळतील अशी अपेक्षा व्यक्त होतीये। याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट अनंत वडगावकर यांनी काम पाहिले।